हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी सगळ्यात इंग्लिश ग्रामर मधला किंवा इंग्लिश व्होकॅब्युलरी मधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो ओन वर्ड सबस्टिट्यूशन आहे. आजपर्यंत विद्यार्थ्यांनी बऱ्यापैकी प्रश्न ह्या टॉपिकवर येतात. आता त्या ठिकाणी मी तुमच्या क्वेश्चन पेपर मधले आलेले काय एक्झाम्पल्स मी इथे घेतोय. आता या ठिकाणी बघा तुम्हाला प्रश्न नेहमी असा विचारला जातो, मॅचचा विचार जातो. मॅच ए विथ बी किंवा मॅच 1 and 2 किंवा मॅच द पेयर्स. आता या ठिकाणी बघा वन वर्ड सबस्टिट्यूशन मधलं तिथे काय शब्द दिलेत बघा. हे शब्द दिलेत बघा, जिप्स असेल, फॅटलिस्ट असेल, क्रेड्युलस आहे किंवा हे शब्द आहेत. आणि ह्या ठिकाणी ह्या शब्दांचं मी मिनिंग दिलेलं बघा. वन हू ट्रायज टू अवॉइड रियालिटी, अ पर्सन बिलॉंगिंग टू वंडरिंग रेस. आता ह्या ठिकाणी आपल्याला दोन्ही शब्दांचा जोड्या लावायच्या आहेत. आता ह्या ठिकाणी पहिला शब्द आहे वन हू ट्रायज टू अवॉइड रियालिटी. त्याला काय शब्द बसेल? जो वास्तव्यापासून पळण्याचा प्रयत्न करत असतो. एस्कॅपिस्ट. अगदी बरोबर. मग त्यामुळे ह्याला काय शब्द बसेल तर एस्कॅपिस्ट. फोर्थ बसेल. दुसरा आहे बघा, पर्सन बिलॉंगिंग टू वंडरिंग रेस. जो नेहमी इकडे तिकडे भटकत असतो किंवा जो नेहमी वंडरिंग रेसचा घटक असतो त्याला काय म्हणू शकतो आपण या ठिकाणी? जिप्सी. अगदी बरोबर आहे. वन हू बिलीव्स इन फेट. फॅटलिस्ट. जो ह्याचा विश्वास ठेवतो लकवर किंवा फॅक्टरवर त्याला आपण फॅटलिस्ट असं म्हणतो. बरोबर सांगितलं तुम्ही. आणि वन हू बिलीव्स इन इजिली त्याला आपण क्रेड्युलस असं म्हणतो. आपण त्याला भोळसट वगैरे असा शब्द आहे. ते शब्द तुमच्या लक्षात आले असतील. आता पुढची पेअर आहे पहा. आता लॉस ऑफ मेमरी आहे, लॉस ऑफ वॉइस आहे, स्पिरिच्युअल पॉवर गिव्हन बाय गॉड अँड सॉंग इन प्रेज ऑफ गॉड असं आहे. इकडे शब्द दिलेत बघा, करिश्मा आहे, हिम्न आहे, अमनेसी आहे, अफोनिया आहे. आता या ठिकाणी करिश्मा हा शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे. तर करिश्मा म्हणजे एक चमत्कार असं म्हणतो आपण किंवा एक पॉवर वगैरे. आता लॉस ऑफ मेमरी ला काय बसेल? आता करिश्मा म्हणजे एक चमत्कार, हिम्न म्हणजे गाणं, स्रोत असा अर्थ. आमनेसिया म्हणजे मेमरी एखादी होणे आणि अफोनिया म्हणजे आवाज जाणे. मग आता लॉस ऑफ मेमरीला काय बसली तर पहा, अमनेसिया. लॉस ऑफ वॉइस अफोनिया अँड स्पिरिच्युअल पॉवर गिव्हन बाय गॉड करिश्मा. आणि तर सॉंग इन प्रेज ऑफ गॉड हिम्न म्हणजे स्रोत वगैरे असा. तर हा भाग मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कळाला असेल. तर असंच एक जोडी मी एक परीक्षेला आलेली मी तुमच्या समोर ठेवतोय. तुम्ही अशा रीतीने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आणखीन एक तुमच्या समोर ठेवतो अशा प्रकारे जोडी की जेणेकरून तुम्ही त्याचं उत्तर बरोबर द्यावा अशी अपेक्षा आहे. पहा या ठिकाणी इकडे काय जोड्या दिलेल्या आहेत. ह्या जोड्यांचं तर मिनिंग इकडे दिलेलं आहे.
या ठिकाणी इथं काय शब्द तुमच्या समोर दिलेले आहेत मी. इथं काय शब्द येतो परीक्षेला आलेला शब्द बरेच वेळा अधून मधून असं. बघा हे काय शब्द दिलेले आहेत परीक्षेमध्ये एका आलेले आहेत. तर हे सर्वसाधारणपणे मी तुमच्या समोर अंदाजाने मी शब्द मांडलेत. हे आयएस परीक्षेमध्ये आलेले नाही ते, पण वेगवेगळे शब्द काय काय परीक्षेला आलेले आहेत, एक दोन असं सेपरेट सेपरेट शब्द आलेले आहेत, आयसोलेटेड सुटे सुटे. आता या सगळ्या शब्दांचा अर्थ कदाचित ह्या शब्दांचा अर्थ आपल्याला कळतोय. ह्या शब्दांचा अर्थ कळतो आपल्याला की ह्या शब्दांचा अर्थ वेगळा आणि ह्या शब्दांचा अर्थ बऱ्याच वेळा लक्षात येत नाही. हे शब्द जरा थोडेसे वेगळे दिसतात. तसे पलीकडे शब्द आहेत बघा इथे. पहा त्या ठिकाणी या शब्दांचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करूया आपण. या ठिकाणी मिडल क्लासचा अर्थ आपल्याला कळतो. अ काइंड ऑफ नॉवेल इन विच अ हिरो इज अ रोग और हिरो इज अ काइंड ऑफ द लोपर पर्सन और हिरो डील्स विथ stealing or we can say murder case and so and so. Then an ideal state, utopia. युटोपियाचा अर्थ काय? युटोपियाचा अर्थ आयडियल स्टेट. अगदी बरोबर सांगितलं पहा शिवानीने, अगदी बरोबर सांगितलं. आयडियल स्टेट. युटोपिया म्हणजे काल्पनिक. नार्सिसिस्ट नार्सिसिस्ट असा एक व्यक्ती असतो की तो स्वतःच प्रेमात जास्त पडलेला असतो. तो स्वतःच जास्त विचार करतो किंवा तासन तास आरशासमोर थांबतो. सेल्फी किंवा 5 मिनिटात येतो म्हणणारी एखादी स्त्री जर अर्धा तास आरशासमोर थांबत असेल तर ती सुद्धा थोडीशी नार्सिसिस्टकडे झुकलेली असते. किंवा एखाद्या व्यक्ती सुद्धा त्याला आपण नार्सिसिस्ट असं म्हणतो. आपण त्याला वन हू लव्स वनसेल्फ टू मच. आता पिकारस एक प्रकारची नॉवेल आहे. पिकारस प्रकारची कादंबरी आहे की ज्यामध्ये हिरो असतो. हिरोज काय असतं, एक असं कॅरेक्टर दाखवलेलं असतं, उणगा व्यक्ती दाखवलेला असतो किंवा इकडे तिकडे फिरणे, हे करणे, चोऱ्या माऱ्या करणे वगैरे असं नॉवेल असते. आणि हा बोर्जवाज हा शब्द बोर्जवाज म्हणजे मेंटल वी कॅन बोर्जवाज मीन्स दॅट इज अ स्टेट ऑफ मिडल क्लास किंवा मिडल क्लास जे मेंटॅलिटी असते किंवा मिडल क्लास आहे त्याला आपण बोर्जवाज शब्द म्हणतो. हे शब्द तुमच्या लक्षात आले असतील. आता हा एक शब्द बऱ्याच वेळा परीक्षेला आला बघा. सोपा शब्द आहे. फ्लोरिस्ट आहे किंवा जसं हे आहे ठीक आहे. आता फ्लोरिस्ट शब्दाचा अर्थ मला कळतोय, मी काय सांगायची जास्त गरज नाही. फ्लोरिस्ट म्हणजे जो कोणी फुले व्यक्त होतो. फ्लोरिस्ट म्हणजे वन हू सेल्स फ्लावर्स. अगदी बरोबर आहे. स्टॉईक. आता हे मात्र काय, स्टॉईक म्हणजे स्वामी विवेकानंद, गौतम बुद्धासारखे व्यक्ती की जे त्याला आपण मराठीमध्ये स्थितप्रज्ञ असं म्हणतो. सुखदुःखात त्यांच्यावर जास्त फरक पडत नाही. स्थितप्रज्ञ, स्टेबल असतात. म्हणजे इनडिफरंट टू पेन अँड प्लेजर. स्टॉईकला काय बसले तर इनडिफरंट टू पेन अँड प्लेजर. आणि पेरेनियल ज्या बारमाहे वाहत असतात किंवा सतत असतात. हा शब्द नद्यांच्या संदर्भामध्ये पण वापरला जातो. नद्यांच्या वगैरे किंवा एखादं काम जर सतत होत असेल
त्याला पेरेनियल वापरतात, म्हणजे दॅट इज कंटिन्युअस. आणि जो ह्या शब्दाचा अर्थ तुम्हाला कळतोय, वेअर अॅनिमल्स आर केप्ट. तर हे शब्द परीक्षेमध्ये काही ठिकाणी आलेले होते, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला हा भाग कळाला असेल. थँक्यू.